आज कोर्टापुढे त्यांना हजर करण्यात आलं। या न्यायालयापुढे आमचं पहिलं असं म्हणणं होतं की 302 मूळ कलम 302 आहे, त्यात कटात यांचा सहभाग आहे, त्याच्यावर आम्हाला तपास करायचा। कट केव्हा केला, कुठं केला, कशा पद्धतीने कट राबवण्यात आला, हा एक भाग। आणि दुसरा म्हणजे मोकाच्या अंतर्गत प्रॉपर्टीचे असेट्स याचीच पूर्ण डिटेल चौकशी करणे आहे। या दोन्ही ग्राउंड्सवर आर्ग्युमेंट केल्यानंतर कोर्टाने 22 तारखेपर्यंत PCR दिलेला आहे। फोन कॉलचे सर वारंवार रेकॉर्ड फोन कॉल्स आम्ही सबमिशन कोर्टापुढे केलेलं होतं, पण CDRचे रेकॉर्ड्स आयोगाकडे या संदर्भात आलेले आहेत। CDRचे रेकॉर्ड कोर्टाने दाखल केलेले आहेत, पण संबंधित म्हणजे आत्ताचा आरोपी आणि त्यानंतर जी मृत व्यक्ती आहे यांच्या संदर्भात काही फोन कॉल एकमेकांना झालेत का? काय त्याच्याबद्दल काही विषय झाला नाही, त्याच्याबद्दलचं काही विवेचन कोर्टापुढे झालं नाही। ओके। आणि साधारण आयोगांना नक्की कोणते प्रश्न न्यायाधीशांकडून विचारण्यात गेले? बायसेस ओके। सबमिशन त्यांनी कस्टडीचं केलं, माझं सबमिशन झालं, आरोपीच्या वकिलांचं सबमिशन झालं आणि कोर्टाने ऑर्डर केली। एक महत्त्वाचं, ज्यावेळी खंडणीच्या प्रकरणातून मर्डरच्या प्रकरणामध्ये आरोपीच्या लिंक्स असतील त्या लिंक्सच्या संदर्भात पुरावे आयोगाने नक्की कोणत्या पद्धतीने सादर केले आणि तुम्ही त्याच्यावरती काय? आम्ही CDR दाखल केलेली आहे, तोच महत्त्वाचा पुरावा। कारण 3 वाजता त्याला उचललं आणि 6ला डेड बॉडी सापडली, म्हणजे 6 वाजता या शॉर्ट पिरियडमधला तो प्रकार आहे। 3:20 त्याच 9 तारखेलाच 3:20 ते 3:30 या 10 मिनिटांमध्ये काही महत्त्वाचे फोन कॉल झालेत आणि त्यातून काही गोष्टी फोन कॉलबद्दल आम्ही रेकॉर्ड कोर्टात दाखल केलेला आहे। म्हणजे तो वेळ आत्ता माझ्या लक्षात नाही सांगण्याचा, ओके। CDR आम्ही त्या कोर्टात दाखल केले। एक महत्त्वाचा प्रश्न, हत्येच्या आधी म्हणजे किडनॅपिंगच्या आधी आणि हत्येच्या नंतर अशा 2 वेळा आरोपींमध्ये संभाषण झालेलं आहे असं सुद्धा दावा SIT आता माझ्या काही लक्षात नाही, पण जी CDR आहे ते मी कोर्टात दाखल केली, पण 2 वेळा संभाषण झाले त्याच्या नाही आता लक्षात नाही, आय डोंट रिमेंबर नाउ ॲट प्रेझेंट। ओके। सो 20 सेकंडपर्यंत आत्ताची कस्टडी मिळण्याचे 2 ग्राउंड आहेत, एक म्हणजे मकोकामधलं तुम्ही संपत्ती आणि या गोष्टी केल्यात आणि दुसरं महत्त्वाचं कॉन्स्पिरसी कटात त्याचा सहभाग होता। ओके। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।